रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तुम्ही मजेत असाल तरच माझे व्हिडिओ बघू शकाल. कारण आहे ना, मी व्हिडिओ काढते तुम्ही बघण्यासाठी, पण तुम्ही काय माझे व्हिडिओ बघत नाही. कारण तुम्ही गरिबाला पुढे जाऊनच देणार नाही. काय तुम्हाला रोग होतो तेच कळत नाही, पण व्हिडिओ बघत जा. असं करू नका. एखादा जर जीव काढू काढू व्हिडिओ बनवत असेल तर आणि तुम्ही बघत नसाल तर फायदा काय? तर सकाळी सकाळी बोंबलत निघाले होते शाळेत मुलाला घ्यायला, कारण तो आहे 7वीला आणि 12वीचे एक्झाम चालू असल्यामुळे त्यांना हाफ डेने शाळा सोडणार होते. 9:30 वाजता शाळा सुटणार होती आणि एवढं कडक ऊन पडलं होतं. ब्रिजच्या खाली आहे ना सावली होती, पण आपली काय हवा टाईट होते बाबा, ब्रिज खालून जायची. चुकून माकून हा ब्रिज जर आपल्या डोक्यावर पडला तर जागेवर पार भुसाच होतो. त्याच्यामुळं ती आहे ना सावली सोडली, पण भर उन्हात निघत चालले होते. आता सकाळी सकाळी एवढी ट्रॅफिक असते ना, 9:30 वाजता एवढी ट्रॅफिक असते. विचार करा, शाळेची मुलं जेव्हा सुटतात आणि ह्या ट्रॅफिकमधून येतात तर त्यांना किती त्रास होत असेल. त्याच्यामुळं घरातली कामे सोडून आवर्जून मी त्याला पहिली शाळेत आणायला जाते. मोठ्या माणसाला रस्ता क्रॉस करता येत नाही, तर बारीक मुलं कशी रस्ता क्रॉस करतील? म्हणून पालकांनी आपल्या मुलाला आणायलाच जात जा. आणि ह्या ट्रॅफिकमध्ये आहे ना चांगल्यांची आहे ना हवा टाईट होते. आता मला पण गोंधळ उडतो कधी कधी ट्रॅफिकमध्ये, पण काय करणार, आपलं मूल छोटं आहे त्याच्यामुळे शाळेत जावंच लागतं. आता शाळेपाशी आले आणि हा ब्रिज बघा, एवढा मोठा ब्रिज आहे ना. मला तर आहे ना ते गेल्या वेळी झाल्यापासून आहे ना हे बघितल्यावर आहे ना या ब्रिजची भीतीच वाटते. पब्लिक यार धडाधड जात असते ब्रिज खालून, पण आपली तर आहे ना हवा टाईट होते. एवढा मोठा ब्रिज रोज मी बघतच जाते, कारण की जर बोकांडी पडला ना पाणीसुद्धा मागणार नाही, बरोबर ना? त्याच्यामुळे आहे ना ह्या ब्रिज खालून जायचं म्हटलं का मला खूप भीती वाटते. आता शाळेपाशी आल्याच्या नंतर मुलांचं आहे ना चावचाव बघायची असते. लहान मुलांच्या आहे ना डोक्यात काही नसतं, मस्तपैकी मस्ती मज्जा करत चाललेले असतात. आणि आता हाफ डेने सुटतात ना तर विचारताच सोय नाही, त्यांना खूप मज्जा वाटते. पण खरं सांगू, या लहान मुलांना शाळेतून सुटताना सोडवताना बघताना आहे ना खरंच खूप छान वाटतं. हेच वय असताना मजा मस्ती करायचं, डोक्यामध्ये काही घेणं देणं नसतं आहे. कोण काय करतं आहे, कोणाला काय द्यायचं आहे, उद्याचा दिवस कसा जाईल. म्हणून आहे ना लहान मुलं आहेत ना, आहे तोपर्यंतच मज्जा करून घ्या, कारण हे दिवस सारखे सारखे येणार नाही. आणि मला तर खरंच ही शाळेची मुलं सुटताना बघितल्यानं आहे ना खूप आवडतात. आता मी माझ्या कार्टूनला आणायला शाळेपाशी गेले आणि त्याला घेतलं आणि इकडे आले. भावाने बँकेत माझ्या पैसे टाकलेत की नाही बघायला. जास्त नाही हो, 1,500, कारण की मी KYC केली होती. आता पैसे आलेत की नाही ते बघायला आले. आता नशीब एवढं खराब आहे ना, बँकेत आले बघते तर आहे ना ती मशीन तर बंदच होती, पण हा गेटसुद्धा बंद होता. आता ह्या लोकांनी कधी नियम लावला तो माहीत नाही. 10 वाजता आता बँक चालू होणार आहे. 9 वाजता पहिली चालू व्हायची, आता 10 वाजता बँक चालू होणार आहे. मग काय, थोबाड घेऊन निघाले घरी. तर काय, दिवस आजचा असाच गेला. बाय बाय.